नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती व आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, आपण टोटल 25 प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्ननुसार विचारलेले महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये मित्रांनो सर्वचे सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत, कारण यामध्ये जेवढे काही आपण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत पहा आरोग्य विभागाचे, हे पूर्वी परीक्षेला विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन्स देखील आहेत. आपल्याला या व्हिडिओचे जर PDF डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीराअंतर्गत संस्थेला काय म्हटले जाते? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीराअंतर्गत म्हणजेच शरीराच्या आतील बाजूला जी संस्था आहे त्या संस्थेला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर चेता संस्था असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, 29 फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. तर तो दिन जो आहे हा कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? लक्षात ठेवायचे, प्रश्न थोडा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 29 फेब्रुवारी, कारण 29 ही जी तारीख आहे ही दर 4 वर्षामधून एक वेळा येत असते, लक्षात ठेवायचे. आणि 29 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा आपल्या शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळलेला आहे. आणि हा जो दिन आहे हा कोणाच्या स्मरणार्थ पाळला जातो किंवा साजरा केला जातो? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ 29 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा महिला आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 3 आहे, देवी हा आजार डॅश नामक विषाणूमुळे तात्काळ होणारा आणि अत्यंत सांसर्गिक असा आजार आहे. प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे पहा, देवी हा जो आजार आहे हा कोणत्या विषाणूमुळे होतो आणि लवकरात लवकर होणारा सांसर्गिक असा हा आजार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर व्हेरिओला. पहा, व्हेरिओला या नावाचा विषाणू आहे आणि या विषाणूमुळे होत असतो पहा देवी रोग. पण लक्षात ठेवायचे, देवी हा जो रोग आहे हा आपल्या भारतातून पूर्णपणे संपुष्टात झालेला रोग आहे, म्हणजे हा पूर्णपणे भारतातून नाहीसा झालेला रोग आहे आणि व्हेरिओला या विषाणूमुळे तो होत होता. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो किंवा कोणता आजार होतो? लक्षात ठेवा, आपल्या डोळ्याला होणारा जो आजार आहे तो होत असतो कशामुळे? तर जो नेत्रगोल आहे, आपलं डोळ्याचं जे नेत्रगोल असतं तर त्या ठिकाणी द्रवाचा दाब वाढल्यामुळे काचबिंदू पर्याय क्रमांक 4 तर काचबिंदू हा दोष आपल्याला निर्माण होत असतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, डॅश भांड्यात जर अन्न शिजवले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणात मिळते. लक्षात ठेवायचे, प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑप्शन आधी वाचून घ्यायचा आहे. तांब्याचा, लोखंडाचा आणि ॲल्युमिनियम आणि स्टील यापैकी अशा कोणत्या भांड्यात जर आपण अन्न शिजवून खाल्लं तर त्या आपल्याला अन्नातून लोह जे आहे म्हणजे जे आयर्न जे आहे हे जास्त प्रमाणात मिळतं किंवा चांगल्या प्रमाणात मिळतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, जर आपण लोखंडी भांड्यात जर अन्न शिजवून खाल्लं तर त्या अन्नामधून आपल्याला जे आयर्न आहे हे जास्त प्रमाणात मिळतं किंवा चांगल्या प्रतीचं मिळतं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, जीवनसत्व अ याच्या अभावी प्रतिबंधक कार्यक्रम अंतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर किती महिन्याला जीवनसत्व अ चा डोस दिला जातो? प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला जवळपास 3 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर जीवनसत्व अ अभावी प्रतिबंधक कार्यक्रम जो असतो त्या कार्यक्रमाअंतर्गत जे 6 वर्षाखालील मुलं मुली आहेत त्यांना दर किती महिन्याला विटॅमिन ए चा डोस दिला जातो? तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 तर दर 6 महिन्याला त्यांना कोणता विटॅमिन ए चा डोस दिला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबवली जाते?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना ही जी एक योजना आहे, ही योजना राबवण्याचा उद्देश म्हणजे असा असतो की जो आपला समाज आहे, तर समाजामध्ये मुलीचा जो जन्म आहे तो झाल्याच्या नंतर आनंदित राहावा लोकांनी किंवा त्यांच्या मुलीच्या जन्माचं स्वागत करावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना जी आहे ही राबवतात. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, महिलांचे सबलीकरण हे उद्दिष्ट प्रथम कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आलेले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. जी 9वी पंचवार्षिक योजना झालेली आहे, या पंचवार्षिक योजनेमध्ये महिलांचं सबलीकरण हे उद्दिष्ट सर्वात पहिल्यांदा 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहा मित्रांनो, जेवढ्या काही आपल्या आत्तापर्यंतच्या पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत पहा, त्यावरही आपण एक एक करून येत्या 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण व्हिडिओज देखील घेणार आहोत. म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं हे आपल्याला प्रॉपरपणे माहीत होईल. सोबतच जेवढ्या काही आरोग्य विभागाशी असणाऱ्या संबंधित योजना आहेत, म्हणजे ज्या काही स्कीम आहेत, त्या स्कीमवर देखील आपण छोटे छोटे व्हिडिओज हे लवकरच घेऊन येणार आहोत. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल 1. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? या ठिकाणी आपल्याला एक मंडळ किंवा एक संस्था विचारलेली आहे. आणि इतिहासावरती आपल्याला हमेशा मित्रांनो हेच प्रश्न परत परत विचारले जातात. त्यामधील काही निवडक संस्था आहेत आणि त्यांचे संस्थापक यावर आपल्याला हमेशा प्रश्न विचारला जातो. त्यापैकीच एक आहे पहा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ. याची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? लक्षात ठेवायचे, आपल्या भारतामध्ये जनगणना जी आहे ही दर 10 वर्षानंतर होत असते आणि शेवटची आपली 2011ला झाली. लक्षात ठेवा, यापूर्वी 2021ला होणार होती, पण कोविडमुळे ही जी आहे ही थोडी लांबणीवर गेलेली आहे. आपल्याला प्रश्न असाही विचारला होता की देशामध्ये आपल्या जनगणना किती वर्षानंतर होते? तर दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते. आणि आपल्याला जेवढे काही आता जनगणनेवरती प्रश्न येतील, हे पूर्ण प्रश्न जे असणार आहे ते आपल्याला 2011च्याच जनगणनेवरती विचारण्यात येणार आहेत. कारण यामध्ये आपण मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जवळपास 70 असे प्रश्न घेतलेले आहेत की आपल्याला नेहमी जनगणनेवरती विचारले जातात. तो व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट असणारा व्हिडिओ असणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लक्षात ठेवा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे पहा पर्याय 3 सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, भीमा प्रकल्पाअंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात आलेला आहे? पहा, प्रश्न हा देखील मित्रांनो महत्त्वाचा आहे. तर भीमा प्रकल्प याच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्याचा असा कोणता तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये उजनी येथे धरण बांधण्यात आलेला आहे? आणि तो जो आहे पर्याय क्रमांक 3 माढा हा जो तालुका आहे येतो कोणत्या? सोलापूर या जिल्ह्यामध्ये. माढा तालुक्यात उजनी येथे एक धरण बांधण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. माढा हा सोलापूर जिल्ह्यामधील एक तालुका आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जेवढे काही आपले 36 जिल्हे आहेत, ह्या 36 जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके येतात, आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे यावर देखील असे महत्त्वाचे शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेले आहेत. त्याची ही लिस्ट पूर्ण आपल्याला एकाच प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. म्हणजे आपल्याला फक्त समजण्यासाठी की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका येतो यासाठीच आपण तो व्हिडिओ घेतलेले आहेत. प्रश्न 12 आहे, शरीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही असा आपल्याला प्रश्न आहे. पहा, म्हणजे शरीर या शब्दाला ऑप्शनमधील 3 जे शब्द आहेत हे समानार्थी असणार आहेत. आणि नाही म्हणजे कोणता? तर चौथं आपलं उत्तर असेल, जो की शरीर या शब्दाला समानार्थी शब्द नसणार आहे. लक्षात ठेवा, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तनुज हा जो आहे हा शरीराला समानार्थी शब्द येत नाही. आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला 2021ला आरोग्य सेवक ग्रुप डी जे आहे त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. शरीराला समानार्थी शब्द देह, काया आणि कायापूर. आणि असेच आपल्याला महत्त्वाचे जवळपास 200पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. शरीराला समानार्थी नसलेला शब्द आहे तनुज. प्रश्न क्रमांक 13 आहे, घुमर हे लोकगीत आहे आणि नृत्य प्रकार कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो किंवा सादर केला जातो? लक्षात ठेवा, म्हणजे सरळ प्रश्न काय आहे की घुमर हे जे आहे हे कोणत्या राज्याचे लोकगीत आणि लोकनृत्य प्रकार आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर राजस्थान. लक्षात ठेवा, राजस्थान हे जे म्हणजे राजस्थान राज्यामध्ये घुमर जे आहे हे सर्वात जास्त किंवा एक प्रकारे म्हणू शकतो लोकगीत आणि लोकनृत्य प्रकार आहे घुमर राजस्थानचा. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. आणि यामध्ये जेवढे काही आपले इम्पॉर्टंट असणारे राज्य आहेत आणि त्या राज्यामध्ये कोणते सण साजरे केलात, त्या सणासोबतच त्या ठिकाणी कोणतं लोकगीत किंवा लोकनृत्य हे फेमस आहे किंवा एक प्रकारे प्रचलित आहे, लक्षात ठेवायचं. तर त्यावरही आपण काही व्हिडिओज घेतलेले आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 14वा आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतील साक्षरता दर किती टक्के आहे? पहा, हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. मुद्दाम आपण जनगणनेवरती पहा 2 प्रश्न घेतलेले आहेत, कारण जेवढे काही आत्तापर्यंत TCS नुसार झालेले जे काही एक्झाम आहेत त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे नेहमी जनगणनेवरती विचारले जातात. त्यामुळे हे आपण मुद्दाम प्रश्न घेत आहोत. मागील जी काही तलाठी भरती झाली, वनरक्षक भरती झाली, त्यामध्ये सुद्धा हेच प्रश्न आपल्याला 2-3 वेळा विचारण्यात आले होते. आणि या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे 65.7 म्हणजे 65.7% इतकं. लक्षात ठेवा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतील साक्षरता दर जो आहे तो आहे 65.7% एवढा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, खारीच्या कुळामधील मोठी खार. या ठिकाणी आपल्याकडून चुकून हा शब्द कार आलेला आहे, या ठिकाणी खार असा शब्द आहे. तर शेकरू हिच्या संरक्षणासाठी किंवा रक्षणासाठी प्रामुख्याने डॅश अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. यावर मित्रांनो आपण थोडंसं डिस्कस करूया. या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला तयार होतील. तर शेकरू नेमकं काय आहे? तर शेकरू हे जो आहे हा एक खारीच्या कुळातील एक प्राणी आहे, पण या ठिकाणी ते थोडंसं जी आपली खार असते त्यापेक्षा मोठी असणारी एक खार आहे. आणि शेकरू हा जो आहे हा आपल्या राज्याचा राज्य प्राणी आहे. यावरती पोलीस भरती जे तयारी करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आपल्याला भरपूर वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल शेकरू. आणि शेकरू ही जी खार आहे याच्या संरक्षणासाठी प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये एक अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर ते कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे पहा, या ठिकाणी शेकरू जास्त प्रमाणात आढळतात आणि त्याच्या संरक्षणासाठी निर्मिती करण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी इसवी सन 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा पराभव केलेला आहे? लक्षात ठेवायचे, बीड हा जो जिल्हा आहे मित्रांनो हा देखील हिस्टॉरिकल थोडंसं प्लेस आहे. यामध्ये ही इतिहास जो आहे हा खूप प्रमाणात आहे. आणि बीड जिल्ह्यातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी 1763 साली माधवराव पेशवे यांनी निजाम जे आहेत त्यांचा पराभव केला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जे राक्षस भुवन आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. राक्षस भुवन या ठिकाणी 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा पराभव केलेला होता. आणि राक्षस भुवन हे जे आहे पहा हे आपल्या बीड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमिनाबाद म्हणून ओळखले जात होते? हे आपण बीडवरती मित्रांनो मुद्दाम 2 प्रश्न घेतलेले आहेत, कारण आपल्याला भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केलेल्या होत्या की सर बीडवरती काही प्रश्न घ्या किंवा बीड जिल्ह्याची पूर्ण विशेष माहिती सांगा. तर विशेष माहितीचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळेच आपण हे 2 प्रश्न घेतलेले आहेत. बीड जिल्ह्यातील पूर्वी मोमिनाबाद असं नाव होतं एका शहराचं आणि त्याचं नवीन नाव आता काय आहे? लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल अंबाजोगाई किंवा आंबेजोगाई हे जे आहे हे आहे मोमिनाबादचं नवीन नाव. म्हणजेच एक प्रकारे नवीन म्हणण्यापेक्षा अंबाजोगाई जो आहे सध्याचा तालुका आहे तो तालुका पूर्वी मोमिनाबाद या नावानं ओळखला जात होता. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? पहा, महाराष्ट्रातील जेवढ्या काही आपल्या झेडपी आहेत म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या आहेत यांची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर 1 मे 1962. 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? या ठिकाणी 2 प्रश्न हे महत्त्वाचे तयार होतात. त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया.
तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 15 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचं आहे 15 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पण कोणाच्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ. आणि 15 ऑक्टोबर या दिवशी डॉक्टर अब्दुल कलाम जे आहेत यांचा जन्मदिन देखील आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे दगडी कोळसा, लिग्नाइट कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूपासून कोणती विद्युत निर्मिती केली जाते? या ठिकाणी आपल्याला कोळशाचे दोन प्रकार आहेत, दगडी कोळसा आणि लिग्नाइट कोळसा. सोबतच खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यापासून कोणती विद्युत निर्मिती केली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. पहा, दगडी कोळशापासून, लिग्नाइट कोळशापासून, खनिज तेलापासून आणि नैसर्गिक जे काही नॅचरल गॅसेस आहेत त्यांच्यापासून औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे भारतातील महान चित्रकारांपैकी एक मानले जाणारे राजा रवी वर्मा हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध चित्रकार होते? या ठिकाणी भारतामध्ये जेवढे काही मोठे मोठे चित्रकार झाले आहेत त्यापैकी राजा रवी वर्मा हे देखील एक नाव महत्त्वाचं आहे. आणि हे जे आहेत प्रसिद्ध चित्रकार ते कोणत्या राज्याचे आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 जे केरळ आहे, तर केरळ या राज्याचे आहेत राजा रवी वर्मा हे चित्रकार. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि TCS मध्ये हा जो प्रश्न आहे हा आत्तापर्यंत पूर्ण जर भारतामध्ये जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये जवळपास 17 ते 18 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, जे राजा रवी वर्मा आहेत हे आहेत केरळ या राज्याचे. प्रश्न क्रमांक 22 आहे अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाईम. अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाईम हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेले आहे? आत्तापर्यंतचं वर्ल्डमध्ये म्हणजे जगामध्ये सर्वात फेमस पुस्तकापैकी हे एक पुस्तक आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे पुस्तक आहे एका सायंटिस्टने लिहिलेलं आहे. अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक आहेत पहा स्टीफन हॉकिन्स. पर्याय क्रमांक या ठिकाणी हॉकिंग आला आहे, लक्षात ठेवायचं. स्टीफन हॉकिन्स असा हा प्रश्न आहे. स्टीफन हॉकिंग किंवा हॉकिंग. मित्रांनो लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 4 स्टीफन हॉकिंग हे जे आहेत अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे AU स्मॉल फायनान्स बँक. AU स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? लक्षात ठेवा, AU स्मॉल फायनान्स बँक याची जी स्थापना आहे मित्रांनो ही झालेली आहे 1996 मध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 1996 मध्ये AU स्मॉल फायनान्स बँक जी आहे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. यावरती अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो पहा, RBI जी आहे RBIची स्थापना कधीची आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, तर ती आहे 1935ची. यावरती आपल्याला नेहमी हे प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 24 आहे हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा डॅश यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे खालीलपैकी असा कोणाचा कार्यकाळ होता की त्या कार्यकाळामध्ये हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856चा मंजूर करण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा लॉर्ड कॅनिंग. हा जो इंग्रज अधिकारी आहे जेव्हा याची कारकीर्द सुरू होती त्यावेळी हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा जो आहे 1856चा तो मंजूर झालेला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे महाराष्ट्रामध्ये भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठ्यापैकी सुमारे किती टक्के कोळशाचे साठे आहेत? पहा, पूर्ण भारतामध्ये जेवढे काही दगडी कोळशाचे साठे आहेत, पहा दगडी कोळशाचे साठे पूर्ण भारतातील जेवढे आहेत तर त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती टक्के कोळशाचे साठे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर एकूण 4%. भारत देशाच्या एकूण कोळशाच्या साठ्यांपैकी दगडी कोळशाच्या साठ्यापैकी 4% साठे जे आहेत हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा 25 महत्त्वाचे प्रश्न. 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे मराठी नोकरी. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा डायरेक्ट आपण टेलिग्रामवरती सर्च करू शकतो. त्या ठिकाणी जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे. सोबतच पहा आपली marathi-naukri.in या नावाची वेबसाईट देखील आहे, तिला देखील एक वेळा व्हिजिट करा. यावरही आपण भरपूर कंटेंट स्पर्धास परीक्षेविषयी पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.